संस्कार टिकले नाही तर आपली संस्कृती टिकत नाही. संस्कृती जर आपली टिकली नाही तर धर्म आपला टिकत नाही. धर्म टिकला नाही तर देश टिकत नाही. माझा स्वर हायस्कूल लेवलला आलो त्यावेळेला बाबांनी पंढरपूरची वारी एकदा घडवली होती. म्हणजे बाबांच्या सोबत पंढरपूरला झालं होतं. आणि त्यावेळेला प्रत्यक्षात मला वासुदेव पाहायला मिळाले. त्याच वारीमध्ये मला पोतरास भेटलेला, पोतरास दिसलेला. म्हणजे ही रूपकं मी प्रत्यक्षात अगदी जवळून बघितलेली त्यावेळेला. हे गाणं ऐकण्याला, हे गाणं ऐकण्याला, हे गाणं ऐकण्याला नाद खुळा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे. पहिला प्रयोग मी माझा जो केला तो पोवाड्याचा कार्यक्रम मंतुरग्यामध्येच शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटनाच्या वेळेला पहिला कार्यक्रम आम्ही पोवाड्याचा कार्यक्रम केला होता. साधारणतः 2.5 तास सलग पोवाडा चालला होता. आणि तो पोवाडा खरं सांगायचं तर मी स्वतः लिहिलेला होता. माझ्याकडे अजूनही ती वही आहे. ढोलकीवाल्याचे हात दुखायला लागले होते, टाळवाले रडायला आले होते, पेटीवाला दमला होता. खरं पोवाडा चालू होता. तो पहिला प्रयोग होता. नंतरला मग कालांतरानं हळूहळू थोडंसं कळायला लागलं एक दुसऱ्या तिसऱ्या कार्यक्रमानंतर की चला थोडंसं आपण त्याच्यात व्हरायटी घालू शकतो. मग त्याच्यामध्ये थोडं मनोरंजन चालू झालं. मग मनोरंजन काय करायचं आपल्याला, तर मग त्या ठिकाणी वासुदेव आला, दारुडा आला किंवा गुलळे आला. ही कॅरेक्टर मग हळूहळू आतमध्ये यायला लागलो. मग ती जशी घ्यायला लागलो तसा त्यांचा अभ्यास परत वाढायला लागला. बरं ह्यो जसा जसा वाढत गेला त्याच टायमाला माझ्या हातामध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं लोकसंस्कृतीचे उपासक आणि प्रभाकर मंडे यांचं लोकगायकांची परंपरा ही 2 पुस्तकं माझ्या हाताला लागली. त्यामुळे माझे अधिकृत गुरु जर कोण असतील या सगळ्यातले तर ही 2 पुस्तकं आहेत. जेव्हा रामजी ढेरे स्वतः वाचायला घेतला त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा मला जाणवल्या की वासुदेव असेल, पांगुळ असेल ज्याला आपण पिंगळा म्हणतो, नंदीबैल, बहुरूपी, परत जोगजोगती, वाघ्यामुळी, गोंधळ अशी बरीच त्यांनी मग त्याच्यामध्ये भांडांचं भांडपुराण होतं. ह्या अगदी दुर्मिळ गोष्टी आहेत. चित्रगती आहे, कळसूत्री आहे, छायानाट्य ज्याला आपण शॅडो प्ले म्हणतो. या अशा दुर्मिळ गोष्टी खूप आहेत पण प्रत्यक्षात कधी बघायला मिळालेला नव्हत्या. पहिलं लॉकडाऊन लागायच्या आधी माझ्या हातात ही पुस्तकं पडली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा पूर्ण उपयोग आमचा हा पुस्तकातने गेला. मग त्यांच्या स्क्रिप्टात चालू झालं. लेखनातनं वाचनात आला, वाचनातून थोडंसं त्याच्यामध्ये मग वाढीव करून आपण त्याला एका आकार दिला आणि तिचा कार्यक्रम जो तयार केला तो कार्यक्रम होता लोकसंस्कृतीचे उपासन. बेळगाव थिएटर असोसिएशननं तो प्रयोग केला. साधारणतः 50 पोरं त्याच्यामध्ये काम करत होते. भारूड म्हणजे काय म्हणतो, कसं नाचतय, कसा साड्या घालून हिंडतय, काय फुलला सिवरलिया रंगा, उसडोंगा परी रसनो हेडोंगा. या वरल्या रंगाला भुलू नका. आज काय दडलंय, आज काय रहस्य दडलंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर भारूड आहे. लोकसंस्कृती का गरजेची आहे म्हणतो, कारण याच संस्कृतीतून आपण लोकांच्या मनावरती किंवा येणाऱ्या पिढीवरती संस्कार करू शकतो. कारण जर संस्कार टिकले नाहीत तर आपली संस्कृती टिकत नाही. संस्कृती जर आपली टिकली नाही तर धर्म आपला टिकत नाही. धर्म टिकला नाही तर देश टिकत नाही.
सादरीकरण जे असतं त्याच्यात थोडं 19-20 मी ठेवत नाही किंवा काही ठेवत नाही, जे जसं येते तसंच सादरीकरण व्हावं ही माझी अट असते. माझ्याकडे शिकणाऱ्या पोरांच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा धरतो की हे असंच करा. का? कारण ते तसंच चालत आहे. वारशामध्ये कसं आहे की बेळगावात काही रूपकं सांभाळली जातात, जसं की आता शाहिरी परंपरा. बेळगावला शाहिरी परंपरा खूप जुनी आहे. आपल्या भागात फक्त सुंगी भारुडं दिसतात. ते तर आमच्या खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रणमाले नावाचा प्रकार आहे जो कोकणी लोक करतात. त्याच्या जोडीला गवळी लोक सादर करणारे चपई नृत्य आपल्या भागात आहे. तर संगीत भजनाची, संगीत गायकांची खूप मोठी परंपरा खानापूर तालुका बेळगाव जिल्ह्याला आहे. मधल्या काळामध्ये ह्यांच्याकडे साहजिकच दुर्लक्ष झालं किंवा ती बाहेर गेली काय समजलं नाही, पण ही लोकांच्यापासून थोडीशी दूर झाली. नकळत होतं का जाणून बुजून हा प्रकार केला जातो माहिती नाही, पण आपल्या लोकांना आपणच थोडंसं बाजूला ठेवलं जातं. त्याच्या पाठीमागे जर जनतेनं किंवा लोकांनी उभारलं तर ते खूप मोठं होऊ शकतंय. म्हणून मग पुण्याचा निर्णय झाला की चला आता आपण इकडे निघायचं, पुढचं शिक्षणही करता येतंय. सुदैवानं 12वी पास करून घेऊन त्याचं ते प्रोसेस चालू झाली की पोस्ट ग्रॅज्युएशन पुढची करायची मराठी लोककलेमध्ये. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी हे काम चालू केलं सगळं त्यावेळेला मला राजकारणी लोकांचा सुद्धा पाठिंबा खूप चांगला मिळाला. यात खानापूर तालुक्यातले असतील, आपल्या बेळगावातले असते. जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला आम्ही बोलवलं काय झालं त्यांनी त्याला जेवढं होईल ती मदत केली, पण तेवढ्यावरती सगळं नाही ना चालत. कार्यक्रमातनं आम्ही आमच्यात जास्त आम्हाला इन्कम येते अशातलाही भान नाही. त्यांच्याकडे तरी कुठली एवढी खान पडलेली की चला तुम्हाला हे काय पडलेत आमच्याकडे घेऊन जावं म्हणाले, तशी अवस्था नाही. म्हणून थोडासा आपला भाव कदाचित मला वाटतं की या बाबतीत माझं नाही. झाली माझी फेरी आता येते परतून, वस्ती कापून ठाण, आजळल्या मग ज्योती निरंजन घडत राहण. त्याच्यानंतर मग आमचा पिढीजात व्यवसाय असलेला न्हावी समाजाचा व्यवसाय करता करता इतिहास वाचनाची आवड निर्माण झाली. इतिहास वाचण्यापासून जी सुरुवात झाली ते आज मराठी लोककला सांभाळण्यापर्यंत येऊन लागलेला हा प्रवास.